चावी तुझ्याकडेच राहू देत. आई बरी झाली की तूच तुझ्या हाताने तिला दे. मला एक प्रश्न पडलाय की घरातलं सगळं वायरिंग नवीन असताना देखील फक्त अनिकाच्याच रूम मधली वायर खराब कशी काय झाली? हा प्रश्न मला विचारतोय? वायरिंग कसं खराब झालं ते कोणाचं काम आहे? ते इलेक्ट्रिशियनचं काम आहे ना. ज्याचा तो जॉब असतो त्यालाच विचारायचं ना. आम्हाला काय माहिती याच्याबद्दल? हे एकदम बरोबर म्हणलास बघा. त्याचं काय आता काय आपण सांगू शकत नाही. वायर सैल होतीया, तुटतीया, होत राहतंय असं सगळं. त्यामुळं कुणावर संशय घेण्यात आता काहीच उपयोग नाही. हे महत्वाचं आहे का जास्त कुणाला इजा काय झाली नाही. तेव्हा एवढं काही नाही. मी इलेक्ट्रिशियनला बोलवून घेतो आणि सगळं ते नीट करून घेतो. आई मी आलोच. हे आई, हा त्या गावंढळ मुलीला या म्हातारीचे चावे का देतोय? मला सुद्धा तोच प्रश्न पडलाय. काय चाललंय त्याच्या मनात ना तेच कळत नाही. कसाही वागतोय. चाव्या काय. चल. आजी चला, मी आता जातो कॉलेजला परत. अहो नुसतं कापड बदलायला आलतो तर बघा केवढा वेळ गेला. आता थांबून चालणार नाही. मी पळतो, लगेच येतो. बाय. हो, एक अपघात होता का हे कुणासाठी तरी ठरवून केलेलं होतं. आणि जर ह्यो प्लॅन केला असला तर तो माझ्यासाठीच तर केला नसेल ना. हो का? अहो नाही म्हटलं. रायगडच्या सहलीवरून आल्यापासून तुम्ही लईच खुश दिसताय. नाही हो, असं काही नाही. पण रायगडची ट्रिप खूप छान झाली. कमळीचीच आयडिया होती रायगडावर जायची. इतकी माहिती आहे ना तिला महाराजांबद्दल. अर्ध्या गोष्टी तर मलाच नव्याने कळल्या. सगळ्यांना छान समजावून सांगत होती. त्यात GS आहे ती. त्यामुळे ती जबाबदारी सुद्धा मॅडमनी उत्तम पार पाडली आहे. सगळ्यांना व्यवस्थित सांभाळून घेतलं. एस्पेशली त्या अनिकाला. ती माहिती आहे ना कशी आहे. तरी छान लहान बहीण म्हणून तिला 4 गोष्टी समजुतीने सांगितल्या. तिने ऐकल्या सुद्धा. ट्रिप छान झाली आणि त्याचं क्रेडिट मी कमळीलाच दे. यो कमळीला कसलं भारी ओळखतोय. खरं ही नुसतीच मैत्री हाय का आणि काय? मावशी, तिच्यासोबत घालवलेला वेळ ना खूप छान जातो. ती बोलायला लागली की तिनेच बोलावं, आपण फक्त ऐकावं असं वाटतं. तिची जरा फिलॉसॉफी वेगळी आहे. आयुष्याकडे वेगळ्याच अँगलनी बघते ती. माझी कमळी हायच अशी समद्यासने आवडणारी. खरं ऋषीचा ह्यो तिच्याबद्दलचा आपलेपणा बघून मला भीती का वाटायला लागल्या. मावशी काय हो, कुठे हरवलात? नाही ते कॉफी घेऊन येतो. हां. जुने दागिने आपल्यासाठी महत्वाचे नाहीच आहेत. पण आता हेच दागिने आपलं महत्वाचं काम करणार आहेत. ए ग्रॅनी आजी, काय काय पझल मध्ये बोलत असतेस? नीट बोल ना. कारण आता ते दागिने चोरीला जाणार. व्हॉट? अरे राजांनीच आपलं काम सोपं केलेलं आहे. आता त्या कपाटातनं मी दागिने चोरणार आणि ते चोरलेले दागिने वितळवणार आणि वितळवलेल्या वच्यातनं करोडो रुपये माझ्याकडे येणार आणि मग आपण असे श्रीमंत होणार. पैसाच पैसा येणार आता. आणि या सगळ्याचा आळ कोणावर येणार? कमळीवर. कारण चाव्या तर तिच्याचकडे होत्या. हो, म्हणजे ती पोलीसकडे चालली जाणार. बरोबर. आता मी ना तुम्हाला एक प्लान सांगते.
सगळं आणि आजी पण तू शुअर आहे ना हा प्लॅन तुझं काम करेल सक्सेसफुल होईल हो होणार 100% सक्सेसफुल होणार कारण कामिनीचा डाव म्हणजे असा पक्का गाव. कमळे लवकरात लवकर सामान भरायला घे चल पटकन आपल्याला आत्ताच बाहेर पडायचंय कमळे. हे काय झालंय काय बडबडतेस? कमळे मी आत्ताच त्या माकडीला फोनवर बोलताना ऐकलंय. अगं त्या कैद्याशीने आपल्या विरोधात डाव करायल्यात. रात्री 3 वाजता आजींच्या खोलीचं दागिनं चोरणार आहेत आणि सगळा आळा आपल्यावर ढकलणार आहेत. आवर लवकर कमळे. मला तर काय बी कळू ना कमळे आवर पटकन. पिंगे थांब. काय बोलतेस तू? आबांनी आपल्याला कुठल्या बी संकटातनं पळून जायला शिकवलेलं नाही तर संकटांना सामोरं जाण्यातच धाडस आहे हे शिकवले की नाही? अगं कमळे यात कसलं आलंय धाडस? उद्या पोलीस येऊन आपल्याला अटक करून घेऊन बी जातील. आणि मी काय म्हणतोय कमळे या मोठ्या लोकांच्या भानगडीत आपण पडायलाच नको. चल बरं आवर. अगं तू काय बोलतेस? अगं त्या बायांचं लक्ष आजींच्या दागिन्यांवर आहे आणि आपण जर इथनं गेलो तरी बी त्या लंपास करणारच आहेत दागिनं. तुला माहित आहे ना आजींना किती प्रिय आहेत त्यांचे दागिनं. त्यांचा जीव अडकलाय त्यात. अगं त्यांचं पारंपरिक दागिने आहेत ते. खरं मला असं वाटतंय आपण ते दागिने आजींच्या खोलीतनं कुठेतरी हलवायला पाहिजे. ऐक आज रात्री सगळी झोपल्यावरती आपण आजींच्या खोलीत जायचं त्यांच्या कपाटातनं दागिनं काढायचं आणि राजन काकांच्या स्टडी रूमवर ठेवून द्यायचं. म्हणजे काय दागिनं बी नीट राहतील आणि त्या बायांचा प्लॅन बी फसेल. चालते. जर त्या रात्री 3 वाजता त्यांचा डाव खेळणार असतील तर आपण 12लाच आपला डाव खेळूया.